Hello students, welcome back to our channel online classes in मराठी English. तर स्टुडंट्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 3 इंग्लिश बालभारती यामध्ये आपण लेसन नंबर 7 पेज नंबर 13 वरती खशाबा जाधव हा लेसन आज आपण शिकणार आहोत, त्याची ओळख करून घेणार आहोत. तर सगळ्यांनी काय करायचं, पेज नंबर 13 वरती यायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खशाबा जाधव हे एक ऑलिम्पिक पटू होते, एक रेसलर होते. रेसलर म्हणजे कोण? कुस्तीपटू. कुस्ती खेळतात माहिती ना, कुस्ती बघितली की तुम्ही? तर कुस्ती खेळतात, ते एक ऑलिम्पिक पटू होते आणि भारतासाठी पहिलं ऑलिम्पिकचं पदक ते खशाबा जाधव यांनी रेसलिंगमध्ये आणलं होतं. ही एक खूप आपल्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. तर आपण काय करूया, लेसन सुरू करूया. बघा, लक्ष द्या. हॅव यू हर्ड अबाउट द ऑलिम्पिक गेम्स? Sportsmen from many different countries of the world come together for Olympic Games. तुम्ही ऑलिम्पिकच्या गेमबद्दल काही ऐकलंय का? बघा, ऑलिम्पिक गेम म्हणजे काय? वेगवेगळ्या देशांमधून काय करतात, प्लेयर्स एकत्र येतात आणि वेगवेगळे गेम्स त्या ऑलिम्पिकमध्ये खेळतात. A number of events are held. There are games, athletics events like high jump, long jump, running, gymnastic events, swimming and diving competitions, boxing and wrestling matches and many other things. तर बघा, पूर्ण जगातून वेगवेगळ्या खेळांचे प्लेयर्स एकत्र येऊन मॅचेस खेळतात, त्याला ऑलिम्पिक म्हणतात. तर ऑलिम्पिकमध्ये कुठले कुठले खेळ? तर टू मेनी, खूप सारे खेळ खेळतात. त्यामध्ये हाय जंप, लॉंग जंप, रनिंग, जिम्नॅस्टिक करतात, स्विमिंग करतात म्हणजे पोहतात, बरोबर. त्यानंतर बॉक्सिंग, कुस्ती म्हणजे रेसलिंग, आणि याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर सारे गेम्स त्या ऑलिम्पिकमध्ये काय येतात, खेळले जातात. आणि त्या ऑलिम्पिकमध्ये खेळल्यानंतर काय होतं, एकमेकाच्या देशांबरोबर ते प्लेयर्स खेळतात आणि ऑलिम्पिकमधून आपल्या देशासाठी काय करतात, मेडल्स ते जिंकतात. द विनर्स आर गिवन गोल्ड, सिल्वर अँड ब्रॉन्झ मेडल. जसं की मी तुम्हाला सांगितलं की त्या मॅचेस खेळल्यानंतर त्यांना काय वाटतं, मग मेडल्स मिळतात. कुठले? गोल्ड. गोल्ड म्हणजे सुवर्ण. एक नंबर ज्याला मिळतो त्याला काय मिळतं, गोल्ड मेडल, त्याला म्हणायचं सुवर्ण. त्यानंतर दुसरं सिल्वर. सिल्वर म्हणजे काय, कुठलं? आणि तिसरं ब्रॉन्झ मेडल. ओके, 3 प्रकारचे मेडल असतात, गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ. ओके. त्यानंतर अन ऑलिम्पिक मेडल्स इज अन ऑनर अँड ऑलिम्पिक विनर्स इज कन्सिडर्ड टू बी वर्ल्ड चॅम्पियन. आणि हे जे मेडल्स मिळवतात ना, ते एक त्या देशासाठी भूषणाची गोष्ट समजली जाते. आणि जर ती स्पर्धा एखाद्या प्लेयर्सनी जिंकली तर त्याला जगज्जेता म्हणजेच चॅम्पियन, वर्ल्ड चॅम्पियन, जगज्जेता म्हणून ओळखलं जातं. फ्यू इंडियन्स हॅव ओन ऑलिम्पिक मेडल so far. The first person to win a medal for independent India was wrestling from Maharashtra. His name was खशाबा जाधव. तर भरपूर साऱ्या इंडियन्सनी त्या आपल्या देशासाठी ऑलिम्पिक मेडल आणलेलं आहे. परंतु जर भारतासाठी सर्वात प्रथम कोणी मेडल आणलं असेल तर त्यांचं नाव होतं खशाबा जाधव. आणि खशाबा जाधव हे महाराष्ट्रातले होते. ही आपल्यासाठी खूप एक गौरवाची गोष्ट आहे. पुढचं बघा. खशाबा जाधव वॉज बोर्न इन अ व्हेरी पुअर फॅमिली इन अ विलेज कॉल्ड गोलेश्वर इन सातारा डिस्ट्रिक्ट. तर खशाबा जाधव हे गरीब कुटुंबामध्ये जन्म घेतला होता आणि ते कुठं राहायचे, तर सातारा जिल्ह्यामध्ये गोलेश्वर नावाचं गाव होतं, तिथं ते राहत होते.
but it was a family that loved sports, especially wrestling. परंतु गरीब असून सुद्धा त्यांच्या कुटुंबाला खेळ हे खूप आवडत होते, विशेष करून रेसलिंग. रेसलिंग म्हणजे कुस्ती. हिज फादर दादासाहेब वॉज हिमसेल्फ अ रेसलर. आणि त्यांचे वडील, त्यांचं नाव, वडिलांचं नाव काय, दादासाहेब, ते सुद्धा एक रेसलर होते. म्हणजेच ते कोण होते, कुस्तीपटू होते. ही हॅड 5 सन्स. त्यांना किती मुलं होते, 5 मुलं होते. द यंगेस्ट ऑफ देम वॉज खशाबा. आणि सगळ्यात छोट्या जे होते त्यांचं नाव होतं खशाबा. दादासाहेब हिमसेल्फ थॉट हिज सन wrestling. They were all very good at it, but the best among them was खशाबा. आणि दादासाहेबांनी सगळ्यांनाच रेसलिंग म्हणजेच कुस्तीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, त्यांना शिकवलं. परंतु त्या सगळ्यांमध्ये उजवा कोण होता, तर खशाबा होता. फ्रॉम ॲन अर्ली एज खशाबा लव्ह टू वॉच रेसलिंग बाउट्स. म्हणजे खूप लहानपणापासूनच खशाबा हे काय करायचे, कुस्ती बघायला जायचे. हिज फादर टूक हिम टू सी द बाउट फ्रॉम द टाइम ही वॉज जस्ट 4 years ओल्ड. आणि 4 वर्षाच्या असतानाच त्यांचे वडील म्हणजे दादासाहेब त्यांना काय करायचे, कुस्ती बघण्यासाठी त्यांना त्यांच्या सोबत घेऊन जायचे. ही वुड सिट ऑन हिज फादर्स शोल्डर अँड वॉच बाउट्स. ते काय करायचे, लहान असल्यामुळं त्यांच्या वडिलांच्या खांद्यावर 2 पाय टाकून बसायचे आणि काय 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 बघायचे, मॅच बघायचे. अँड 10 ही वॉज youngest to get into the akhada soon. It became clear that he was also the best, not only in his own akhada but in whole area. आणि लहानपणापासूनच त्यांच्या वडिलांनी काय केलं, त्यांना आखाड्यामध्ये काय केलं, प्रॅक्टिस करण्यासाठी पाठवलं. आणि बघता बघता काय झालं, ते त्यांच्या एरियामध्ये खूप फेमस झाले. त्यांची मेहनत, त्यांची कुस्ती बघून त्यांच्या एरियामध्ये ते खूप फेमस झाले. नेक्स्ट बघा, खशाबा लव अदर स्पोर्ट्स टू. ही वॉज फॉन्ड कबड्डी, मल्लखांब, रनिंग, स्विमिंग अँड जिम्नॅस्टिक. खशाबा काय करत होते, तर त्यांना खेळ खूप आवडत होते. ते काय करायचे, कुस्तीबरोबरच इतर गेम सुद्धा त्यांना खूप आवडत असत. त्यापैकी कबड्डी, मल्लखांब, रनिंग, स्विमिंग आणि जिम्नॅस्टिक हे सुद्धा काय होते, त्यांचे आवडते खेळ होते. ही टूक पार्ट ही लव टू डिस्कस स्पोर्ट्स विथ हिज फ्रेंड्स. बघा, आणि त्यांना काय वाटायचं, त्यांना खेळाविषयी त्यांच्या मित्रांमध्ये बोलण्यासाठी खूप आनंद वाटायचा. आता काय करा, पेज नंबर 14 वरती सगळ्यांनी या. ही वेंट टू राजाराम कॉलेज इन कोल्हापूर वेअर रेसलिंग वॉज इनकरेज. खशाबा टूक पार्ट इन द मेनी रेसलिंग बाउट्स. आणि मग काय झालं, राजाराम कॉलेजमध्ये कोल्हापूरच्या त्यांनी काय केलं, रेसलिंगसाठी त्यांना खूप प्रोत्साहन मिळालं. आणि तिथूनच त्यांची खरी काय चालू झाली, प्रगती चालू झाली. आणि त्यानंतर त्यांनी खूप साऱ्या कुस्तीच्या मॅचेसमध्ये काय केलं, भाग घेतला. अँड ओन देम ऑल. आणि त्या जिंकल्या सुद्धा. आणि त्यामुळेच काय झालं, इन दॅट एरिया ही वॉज अ चॅम्पियन. आणि म्हणूनच खूप साऱ्या मॅचेस जिंकल्यानंतर ते त्यांच्या एरियामध्ये खूप फेमस झाले. आणि त्यांना कुस्तीचं चॅम्पियन म्हणून काय झालं, त्यांचं नाव झालं. देअरफॉर ही वॉज सेंट टू रेसल ॲट द स्टेट लेवल अँड नॅशनल लेवल. आणि म्हणूनच काय झालं, त्यांची कुस्ती बघून, त्यांचा खेळ बघून त्यांना काय झालं, त्यांच्या राज्याच्या म्हणजे महाराष्ट्राच्या टीममध्ये त्यांना काय झालं, निवड केली गेली. आणि महाराष्ट्राकडून खेळता खेळताच त्यांना देशासाठी खेळण्याची काय झाली, संधी मिळाली. खशाबा जाधव बिकेम अ फेमस ॲट द नॅशनल लेवल टू. आणि त्यांचा खेळ इतका अप्रतिम होता की त्यामुळेच देश पातळीवर खेळून सुद्धा काय झालं, त्यांना देश पातळीवर सुद्धा ते काय झाले, खूप फेमस झाले, त्यांचं खूप नाव झालं. ही बीट द नॅशनल चॅम्पियन निरंजन दास इन 1948. आणि
देश पातळीवरचे त्यावेळेचे निरंजन दास जे कुस्तीचे चॅम्पियन होते, त्यांना सुद्धा 1948 मध्ये त्यांनी काय केलं, मॅचेसमध्ये हरवलं. दॅट इट वाय इट वॉज डिसाइड टू सेंड हिम टू द नॅशनल ऑलिम्पिक गेम्स. त्यांना आपल्या देशासाठी ऑलिम्पिकमध्ये पाठवण्याचा निर्णय कोणी घेतला? आपल्या देशाची जी स्पोर्ट कमिटी आहे त्यांनी घेतला. When Kashaba Jadhav took part in the Olympic Games for the first time, he found that the Indian and international rules were different. आणि ज्या वेळेला मग त्यांनी फर्स्ट टाइम ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की इंडियामध्ये जो खेळ आहे कुस्तीचा तो आणि ऑलिम्पिक म्हणजे जागतिक लेवलला जो खेळतात तो, त्याच्यामध्ये नियमांमध्ये थोडीशी काय आहे, तफावत आहे, म्हणजे डिफरन्स आहे. बरोबर. ऑल्सो ही वॉज युज्ड टू रेसलिंग इन अन अर्थन पीट. म्हणजेच काय, तर ते काय करायचे, मातीमध्ये, भारतामध्ये मातीची कुस्ती खूप फेमस होती. ॲट द ऑलिम्पिक गेम्स द बाउट वेअर हेल्ड ऑन अ मॅट. परंतु ऑलिम्पिकमध्ये ज्या वेळेला खेळायचे त्यावेळेस काय होतं, तिथं मॅट टाकलेले राहायची. मॅट माहिती ना, मॅट म्हणजे चटई, चटईवरती खेळली जाते ऑलिम्पिकची कुस्ती. आणि भारतामध्ये आखाडा म्हणजेच काय, लाल मातीच्या आखाड्यामध्ये कुस्ती खेळली जाते. हा फरक होता त्यावेळेला, तो त्यांच्या लक्षात आला. ॲट द ऑलिम्पिक गेम्स द बाउट वेअर हेल्ड ऑन अ मॅट. In spirit of these differences, Kashaba Jadhav won the 6th place out of 42. आणि त्यामुळेच त्या डिफरन्समुळं त्यांना काय झालं, तिथं काय झालं, 42 पैकी त्यांना 6व्या पदावरती काय झालं, त्यांना समाधान मानावं लागलं. फर्स्ट टाइम ज्या वेळेला ते कुठे गेले, ते ऑलिम्पिक खेळायला गेले होते त्यावेळेला. त्यानंतर काय झालं बघा, आता पुढं बघा. द ऑलिम्पिक गेम्स आर हेल्ड एव्हरी 4 years. आणि ऑलिम्पिक गेम कधी होतात, प्रत्येक 4 वर्षानंतर ऑलिम्पिक गेम्स होतात. इन 1952 Kashaba wished to take part in the Olympic again. आणि 1952 साली म्हणजे भारत देश स्वतंत्र कधी झाला, 1947ला. त्यानंतर 48, 49, 50 आणि 51, 52 म्हणजे 5 ते 6 वर्षानंतर खशाबा पुन्हा एकदा काय झालं, ऑलिम्पिकसाठी खेळण्यासाठी ते काय झाले, सज्ज झाले. बट इट वॉज नॉट ॲन इझी टास्क. परंतु ते एक खूप अवघड होतं, ते सोपं नव्हतं. ही हॅड टू प्रूव्ह हिज मेरिट अगेन अँड फेस द ऑपोजिशन्स ऑफ ऑफिशियल. त्यांना काय झालं, त्या स्पर्धेमध्ये निवड होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. त्यांना पुन्हा एकदा मेरिटमध्ये यावं लागलं आणि त्यांच्या ऑपोजिशन्स म्हणजेच काय झालं, जे इंटरनल मॅचेस असतात त्याच्यामध्ये त्यांना खूप मेहनत करून सिलेक्शन व्हावं लागलं. ऑल्सो इन दोज डेज ऑलिम्पिक पार्टिसिपंट्स हॅड टू स्पेंड देअर ओन मनी फॉर ट्रॅव्हलिंग अँड स्टेईंग इन अ प्लेस वेअर द गेम्स वेअर हेल्ड. म्हणजे आणि त्यावेळेस काय होती प्रथा, तर ऑलिम्पिक जे खेळण्यासाठी प्लेयर जात होते त्यांना स्वतःच्या पैशातून तिथं खेळाच्या ठिकाणी राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय त्यांना स्वतः करावी लागत होती. इट वॉज अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह. आणि ते खूप महागडं होतं. खशाबा डिड नॉट हॅव दॅट मच मनी. आणि खशाबाकडं पैसे नव्हते. अँड ही डिड नॉट गेट एनी मनी फ्रॉम द गव्हर्नमेंट. आणि गव्हर्नमेंटकडून, सरकारकडून त्यावेळेस कुठल्याही प्रकारचे पैसे त्याला मिळाले नव्हते. ॲट लास्ट द प्रिन्सिपल ऑफ राजाराम कॉलेज गेव हिज ओन हाऊस टू गेट द मनी. अदर पीपल इन खशाबाज विलेज ऑल्सो हेल्प. आणि त्यावेळेस मग काय आलं, त्यांच्या कॉलेजमधील काही लोकांनी आणि खशाबाच्या गावातील काही लोकांनी त्याला मदत केली. द 1952 ऑलिम्पिक्स वेअर हेल्ड इन हेलसिंकी. देअर खशाबा जाधव हॅड टू फेस ओपिनियन फ्रॉम रशिया. आणि हेलसिंकीमध्ये त्यावेळेस ऑलिम्पिक काय झालं होतं, ऑर्गनाईज झालं होतं. आणि त्यांच्या खशाबा जाधवच्या अपोनेंट कोण होता, तर रशियाचा
कुस्तीपटू होता. अँड द गल्फ कंट्रीज, आणि गल्फ कंट्रीमधले कोणते प्लेयर्स होते. ही ओन द फर्स्ट 5 बाउट्स क्वाईट इझिली, आणि खशाबाने काय केले, पहिला मॅच तर खूप इझिली जिंकल्या. ही ओन इच बाउट विदिन 5 मिनिट्स, आणि 5 मिनिटाच्या आतच त्यांनी काय केलं, त्या 5ही कुस्त्या जिंकल्या. आता आपण पेज नंबर 15 वरती बघूयात. तर बघा पेज नंबर 15 वरती खशाबा जाधवांचा पूर्वीचा खूप जुना असा फोटो आपल्याला दिसतोय. बघा आता नेक्स्ट काय झालं पुढं, आवडते ना तुम्हाला गोष्ट? ओके, नेक्स्ट बघा. देन ही हॅड टू फेस रेसलर फ्रॉम जपान, आणि नंतरची मॅच कोणाबरोबर होती, जपानच्या कुस्तीपटू बरोबर होती. दे वेर बोथ वेल मॅच, आणि ते दोघंही खूप चांगले प्लेयर्स होते. द बाउट लास्ट फॉर 15 मिनिट्स, आणि काय झालं, शेवटचे किती, 15 मिनिटं फक्त उरले होते. खशाबा लॉस्ट द मॅच बाय जस्ट 1 पॉइंट, आणि खशाबाने काय केली, ती मॅच फक्त एका पॉइंटने ती मॅच हरली. ही वॉज exhausted after the bout, but he was asked to wrestle with a Soviet wrestler immediately. This was against the rules. According to the rules, Kashaba should have rested for at least half an hour before the second bout. बघा, तो खूप काला दमलेला होता, परंतु दमलेला असताना सुद्धा काय झालं, त्याला लगेच एक सोवेतन कुस्तीपटूशी काय झालं, इमिजिएटली कुस्ती खेळण्यास सांगितलं, आणि हे नियमाच्या विरुद्ध होतं. नियमानुसार खशाबाला काय होतं, कमीत कमी अर्धा तास आराम करण्यासाठी त्याला संधी द्यायला पाहिजे होती. खशाबा लॉस्ट इन अ बाउट विथ अ सोवियत रेसलर, स्टील ही हॅड ओन अ ब्रॉन्झ मेडल बाय फिनिशिंग थर्ड. आणि खशाबा खूप थकलेला असल्यामुळं तो काय झाला, त्या सोवियत रेसलर संघ कुस्तीपटूशी काय झाला, तो मॅच हरला, आणि हरून सुद्धा त्याने काय झालं, देशासाठी ब्रॉन्झ मेडल जिंकलं, आणि 3ऱ्या क्रमांकावर त्याला समाधान मानावं लागलं. वेन खशाबा रिटर्न फ्रॉम हेलसिंकी, मेनी पीपल ऑनर हिम, आणि तो हेलसिंकीवरून ऑलिम्पिक खेळून आल्यावर बऱ्याच लोकांनी त्याला काय केलं, त्याच्याशी अभिनंदन केलं, कॉंग्रॅच्युलेशन्स केलं, आणि त्यांना खूप ऑनर वाटलं, म्हणजे खूप गर्व त्यांना महसूस झाला, म्हणजे वाटलं गर्वाचं त्यांना, लोकांना चांगलं वाटलं, खूप अभिमानास्पद वाटलं. नेक्स्ट बघा. द पीपल इन हिज विलेज गेव हिम अ ग्रँड वेलकम, आणि त्याच्या खेड्यातल्या गावातल्या लोकांनी सुद्धा त्याला खूप त्याचं मोठं जंगी स्वागत केलं. अ प्रोसिजन ऑफ 151 बोलकाट वेटेड फॉर हिम इन हिज होम विलेज ऑफ गोलेश्वर. द विलेजर्स कॅरेड देअर हिरो होम टू द साऊंड ऑफ ढोल्स, आणि त्याच्या गावातल्या लोकांनी काय केलं, तो आल्यानंतर त्याची जंगी मिरवणूक काढली, आणि मिरवणुकीमधून काय ढोल ताशांच्या आवाजात, नगाड्यात त्याच्या खूप मोठी गावातून मिरवणूक त्यांनी काढली. खशाबा जाधव डिड नॉट फॉरगेट दोज हू हेल्प हिम, आणि खशाबा जाधव ज्यांनी त्यांना मदत केली होती त्यांना ते कधी विसरले नाही. आफ्टर विनिंग द ऑलिम्पिक मेडल ही प्लेड द फर्स्ट बाउट टू रेज मनी, आणि काय आलं, ऑलिम्पिक मेडल जिंकल्यानंतर त्यांनी काय केलं, पुन्हा एकदा एक मॅच खेळली, ती पैशासाठी, फक्त पैशासाठी नाहीत, नॉट फॉर हिमसेल्फ बट फॉर द प्रिन्सिपल हू हॅड गिवन हिज हाऊस फॉर सेंडिंग खशाबा टू हेलकशी. द प्रिन्सिपल गॉट हिज हाऊस बॅक अगेन, आणि त्याच्या कॉलेजमधले जे प्रिन्सिपल होते त्यांनी त्यांचं घर विकून ते पैसे कोणाला पाठवले होते, तर खशाबासाठी परदेशामध्ये ऑलिम्पिकच्या वेळेला त्याला मदत केली होती, आणि म्हणूनच ऑलिम्पिकवरून आल्यानंतर तो एक मॅच खेळला, ती पैशासाठी नव्हे, तर त्या पैशातून त्यांनी त्याच्या प्रिन्सिपलसाठी काय झालं, एक घर पुन्हा त्यांना घेऊन दिलं.
Khashaba won great honor for his country even when he did not have much help or facilities. आणि काय आलं, खशाबाला खूप आदर्श मानलं जातं. त्याच्याकडं पैसे नव्हते, तो खूप गरीब असून सुद्धा किंवा त्याला जास्त सवलत नव्हती तरी सुद्धा. टुडे स्पोर्टमॅन हॅव मेनी फॅसिलिटीज. आणि आजच्या खेळाडूंना तुम्ही बघू शकता, क्रिकेट असू द्या, हॉकी असू द्या किंवा रेसलिंग वगैरे असू द्या, आजच्या खेळाडूंना खूप साऱ्या फॅसिलिटीज मिळतात. बरोबर मिळतात ना. म्हणून तर मग खेळाडू काय करू शकतात, चांगल्या प्रकारे आपल्या देशाची सेवा करू शकतात. परंतु खशाबाला एवढ्या सगळ्या सवलती मिळाल्या नव्हत्या. Shouldn't we all try our best to win greater honors for our motherland? म्हणूनच आपण सर्वांनी आपल्या मातृभूमीसाठी काय केलं पाहिजे, आदर्श काय मातृभूमीचा गौरव वाढवण्यासाठी आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे, अशा ज्या स्पर्धा असतात त्यामधून आपल्या मातृभूमीचं नाव उंचावलं पाहिजे. तर अशा प्रकारे आजचा हा आपण खशाबा जाधव हा लेसन शिकलो. तुम्हाला तर तो समजलाच असेल. समजलं? हो. ओके. आता